हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या संदर्भातला सर्वात मोठी 2026 ची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. यश आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही केलेलं आंदोलन आणि मी केलेला आर-टी-आय याला यश आलेलं आहे. आणि सरकारने आत्ताच नुकत्याच काही कालावधीच्या अगोदर काय केलं आहे, जी-आर प्रसिद्ध केलेला आहे. तर 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो, सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि हा तुमच्यासाठी विजय असणार आहे लाडक्या बहिणींनो, कारण आपण केलेल्या प्रयत्नांना आता यश आलेलं आहे. पण हा जो जी-आर आहे हा जानेवारी महिन्याचा नसून डिसेंबर महिन्याचा आहे. सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार, क्लिअर विथ प्रूफ सहित. आणि असं करणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे जे की तुम्हाला खात्रीशीर माहिती तुमच्या समोर आणतं आणि सरकारला काय करतं, भांडायला मजबूत करतं आणि सरकारला लगेच निर्णय घ्यायला सुद्धा आपण काय करतो, मजबूर करतो. आणि हेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमाची खासियत आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमापोटी हे सगळं घडतंय. बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 आणि 26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक आणि न्याय व विशेष सहाय्य विभाग काय केलेलं आहे, दिनांक 20 जानेवारी 2026, आजची तारीख आहे 20 जानेवारी 2026. आज लाडक्या बहिणींनो, जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. जी-आर आलेला आहे. जी-आर आलेला आहे. खुश खबर आहे लाडक्या बहिणींनो. पण हा जो जी-आर आहे जानेवारी महिन्याचा नसून डिसेंबर 2025 चा आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल 13 जानेवारी 2026 ला लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत. पण अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आणि 18वा हप्ता म्हणजे कोणता हप्ता? डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झालेला नव्हता. आणि ज्या बहिणींना जमा झाला तो 13 जानेवारी 2026. आणि लाडक्या बहिणींनो, इथे जी-आर आला होता का? नो. या डिसेंबर महिन्याचा जी-आर आला नव्हता. बोगस सरकार आहे, ढोंगी सरकार आहे. बरोबर? आणि डायरेक्टली तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट केले जातात. म्हणजे काय? हा जो जी-आर आहे हा डिसेंबर महिन्याचा आहे. बघा इथे लिहिलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता 2025-26 आर्थिक वर्षासाठी मागणी केली जात आहे. आणि इथे लिहिलं आहे, सन 2025 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबर 2025, इथे 2026 नाही पाहिजे हा, 2025च. कारण हा जो आहे मागच्या महिन्यासाठी जी-आर आहे. मग सर दादा, या महिन्याचा जी-आर कधी येईल? तर या महिन्याचा म्हणजे चालू महिन्याचा जो जी-आर आहे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत येणार. या महिन्याचा जी-आर जानेवारीच्या एंडिंग पर्यंत येणार. पण आपण प्रयत्न केले ना, म्हणून सरकारने नतमस्तक होऊन जी-आर प्रसिद्ध केला आहे. पण आर-टी-आय मध्ये किती कडकडाटून मागणी केलेली आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता हीच मागणी होत आहे, की असं कसंच होत आहे, की डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होते, जी-आर सुद्धा येत नाही. म्हणून सरकारने हा जी-आर प्रसिद्ध केलेला आहे. निधी बघा, 393,कोटी.25 लाख इतका निधी मंजूर झालेला आहे. आणि या निधीच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि ज्या बहिणीला भेटला नाही त्या बहिणीला भेटणार का? 100% भेटणार, म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. आणि आपण त्याच्यासाठीच प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, हे सुद्धा या ठिकाणी सांगणार आहोत. बरोबर? बघा, सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीचा उपाययोजना खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आकड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदी झालेल्या खर्चांचा अहवाल करून 10 तारखेपर्यंत म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आपल्याला याची पुढे येणार आहे, अशी एक खात्री यांनी दिलेली आहे. मग आपण काय म्हणू शकतो लाडक्या बहिणींनो, की या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्याचा निधी कधी येईल? तर याची दाट शक्यता कधीपर्यंत आहे? या जानेवारीच्या एंडिंग पर्यंत. आणि आय होप सरकारने असं केलेलं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, यवतमाळमध्ये आपण काय केलेलं आहे? मोठा जन आंदोलन केलेला आहे. सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये जाऊन लाडक्या बहिणींनो, आपण आपले जे मुद्दे आहेत लाडक्या बहिणींचे सगळे त्या ठिकाणी मांडलेले आहेत. याच्यावर आपल्याला
लवकरच न्याय मिळेल हे सुद्धा सांगतो. याच्याच माध्यमातून जर तुम्ही बघत असाल लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाही, अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. हे सगळंच मी तुम्हाला दाखवतोय. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. त्याआधी ई-के-वाय-सी करूनही अनेकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. बहुतेक फॉर्म हे चुकीच्या पद्धतीने भरलेले आहेत किंवा तांत्रिक त्रुटी आहेत. ग्रामीण भागात एन-पी-सी-आय मॅपिंगद्वारे आधार लिंक अडथळा ठरत आहे. पडताळणी दरम्यान चुका लक्षात येत आहेत म्हणून पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. बरोबर? अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जाची पडताळणी केली जात आहे. अर्जाची पडताळणी केली जात आहे. म्हणजे तुम्ही भरलेले जे अर्ज आहे हे आता वापस चेक केल्या जात आहे. कारण सरकारकडनं या चुका झालेल्या आहेत आणि या चुका आता रेक्टिफाय होणार म्हणजे होणार आणि लाडक्या बहिणींनो तुमच्या सर्व अटी दूर झाल्यानंतर प्रलंबित हप्ते म्हणजे जे पेंडिंग हप्ते आहे तुमच्या अकाउंटमध्ये एकत्रितपणे जमा केले जाणार आहे. जमा केले जाणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. त्याचीच पहिली स्टेप काय लाडक्या बहिणींनो, जी-आर आलेला आहे. त्याचीच पहिली स्टेप काय, जी-आर आलेला आहे. बघा अमरावतीमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आक्रमण, भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा, बुलढाण्यामध्ये सुद्धा, पुण्यामध्ये सुद्धा, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आता रस्त्यावर उतरलेल्या आहे आणि आपल्या मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार हे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आणि हेच लाडक्या बहिणींनो तुम्ही तिकडनं लढत राहा. मी यवतमाळला लढलो, पुण्यामध्ये पण लढू आणि आर-टी-आयच्या माध्यमातून सुद्धा लढू. तर बघा खुशखबर आहे, जी-आर आलेला आहे. बरोबर? पण हा जी-आर जानेवारी महिन्याचा नसून डिसेंबर महिन्याचा आहे. आंदोलन आणि आर-टी-आयला यश मिळालं का? तर याचं उत्तर सुद्धा हेच आहे, यश मिळालं आणि जानेवारीचा लवकरच तुम्हाला जी-आर प्रसिद्ध होईल. तर लाडक्या बहिणींनो, आय होप हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आनंदाची बातमी असेल, खुशखबर भेटेल. तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक बहिणींचे जे हप्ते आहे पुन्हा चालू व्हावे, हीच मागणी आपली सरकारकडे होती आणि यालाच आपण पकडून धरलेलं होतं. तर आय होप की लवकरात लवकर तुमचा लाभ इथे सुरू व्हावा. लाडक्या बहीण थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.